मंगेशकर रुग्णालयामधल्या वादाच्या नंतर वैद्यकीय संचालकांनी सामान्य लोकांना एक पत्र लिहिलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासूनच अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त आणि मॅनेजमेंट या सगळ्यांनी मिळून ठराव केलेला आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। मंदार, आता हा निर्णय झालेला आहे की आजपासून इमर्जन्सीच्या जी काही परिस्थिती असेल त्यामध्ये कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाहीये। कालपासून जे काही सुरू आहे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भामध्ये, त्यामुळे आपण उद्विग्न झालेलो आहोत असं वैद्यकीय संचालक असलेल्या डॉक्टर केळकर यांनी म्हटलेलं आहे। आणि यामुळे आपण व्यवस्थापनासोबत एक बैठक देखील घेतली आणि या बैठकीनंतर काही निर्णय घेण्यात आले असं डॉक्टर केळकर यांनी प्रसिद्ध केलेल्या या पत्रकात म्हटलंय। त्यामध्ये सर्वात आधी रुग्णालयाकडून आधी कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट घेतलं जात नव्हतं, मात्र काळाच्या ओघामध्ये उपचारांच्या पद्धतींमध्ये बदल होत गेला आणि त्यामुळे जर डिपॉझिट घेतलं जात असेल तर आम्ही इथून पुढे कोणत्याही रुग्णाकडून कुठल्याही स्वरूपाच्या उपचारासाठी जरी तो आलेला असला तरी त्याकडून कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट किंवा आगाऊ रक्कम घेणार नाही असं या मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने म्हटलेलं आहे। त्याचबरोबर गेल्या 1-2 दिवसांपासून जे काही सुरू आहे ते खूप उद्विग्न करणारं आहे, मन सुन्न करणारं आहे असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। हे हॉस्पिटल लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने सुरू झालं आणि ज्या प्रकारचे आरोप हॉस्पिटलवरती होत आहेत त्यामुळे लता मंगेशकरांना मानणाऱ्या व्यक्तींना, त्यांना मानणाऱ्या लोकांना खूप वाईट वाटत असेल असंही या पत्रामध्ये नमूद केलं आहे। मात्र महत्त्वाची बाब ही आहे ती म्हणजे जर डिपॉझिट घेतलं जात असेल तर इथून पुढे डिपॉझिट घेतलं जाणार नाही असं या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने म्हटलेलं आहे। त्याचबरोबर असंही म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये ज्या एका महिलेचा मृत्यू झाला त्या प्रकरणामध्ये जे सत्य आहे ते वैद्यकीय विभागाकडून जी समिती नेमण्यात आली आहे चौकशीसाठी, त्या समितीच्या चौकशी अंतीत समोर येईल असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। मात्र या पत्रातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की इथून पुढे मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट घेतलं जाणार नाही। याचा अर्थ डिपॉझिट घेतलं जात होतं हे एका अर्थाने या पत्राच्या माध्यमातून कबूल करण्यात आलंय। अगदी अगदी मंदार, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।